श्री स्वामी समर्थ. नमस्कार मेष राशीच्या जातकांनो, तुम्ही खूप सोचलं. मागच्या कित्येक महिन्यापासून नशिबाने घेतलेली तुमची कठीण परीक्षा, लोकांचे बोचणारे टोमणे आणि पाठीमागे होणारी निंदा आणि अपयशाचा अंधार तुम्ही मुकाट्याने सहन केलात. पण आता वेळ बदलली आहे आणि काळ तुमचा आहे. कारण येणारे 5, 6 आणि 7 जुलै हे 3 दिवस तुमच्या आयुष्याला एक अशी कलाटणी देणार आहेत ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. मागच्या कित्येक दिवसापासून जी एक नकारात्मक ऊर्जा आणि संकटाचं दृश्य सावट तुमच्या डोक्यावर घेटा घालत होतं ते या 3 दिवसात अचानक नष्ट होणार आहे. तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे आता एकाएकी उघडणार आहेत. पण जरा थांबा, कारण जेव्हा नशीब इतक्या मोठ्या प्रमाणावर पालटतं तेव्हा त्या चमत्कारासोबतच नियतीने तुमच्यासाठी एक फार मोठी आणि गुप्त परीक्षाही आखून ठेवली आहे. मेष राशीच्या जातकांनो, आता शांत राहून रचलेली तुमची सगळी गणिते प्रत्यक्षात येण्याची वेळ आली आहे. तुमचा आत्मविश्वास आता एका वेगळ्याच शिखरावर असेल, ज्यामुळे कठीण वाटणाऱ्या गोष्टीही तुम्ही लिलया पूर्ण कराल. तुमच्या नशिबाचा सूर्य आता इतक्या वेगाने चमकणार आहे की आजूबाजूचे लोक तुमचे बदललेले रूप पाहून थक्क होतील. पण लक्षात ठेवा, हा बदल जितका वेगाने आणि अद्भुत पद्धतीने होणार आहे, तितकाच कमालीचा सावधपणा तुम्हाला पावलोपावली ठेवावा लागणार आहे. कारण अतिउत्साहाच्या भरात घेतलेला एक छोटासा चुकीचा निर्णय तुम्हाला मोठ्या चक्रव्यूहात अडकवू शकतो. तर मेष राशीच्या जातकांनो, ज्या ठिकाणी तुम्हाला आतापर्यंत कारणाशिवाय कमी लेखलं गेलं, जिथे तुमच्या प्रामाणिकपणाची आणि मेहनतीची किंमत केली गेली नाही, तिथेच आता तुमचं सामर्थ्य आणि वर्चस्व निर्माण होणार आहे. जे लोक कालपर्यंत तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते, तेच आता तुमच्या पाठीमागे तुमच्या यशाची चर्चा करताना दिसतील. तुमच्या प्रगतीचा हा आलेख पाहून तुमचे शत्रू आणि तुमच्यावर जळणारे कपटी लोक पुरते हादरून जातील आणि त्यांच्या मनात एक वेगळीच भीती निर्माण होईल. कारण तुमची वेळ आता पूर्णपणे बदलली आहे. तर मेष राशीच्या जातकांनो, तुमची आर्थिक कोंडी आणि डोक्यावर असणारा मानसिक ताण आता दूर होणार असून परिस्थिती पूर्णपणे तुमच्या बाजूने वळताना दिसेल. जे व्यवहार रखडलेले होते किंवा जिथे तुमचे हक्काचे पैसे अडकून पडले होते, तिथे अचानक आता मार्ग मोकळे होतील. हा काळ तुम्हाला मोठ्या आर्थिक स्थैर्याकडे घेऊन जाणारा ठरेल. पण याच सुवर्ण काळात खरी भीती लपलेली आहे. कारण अचानक बदललेली परिस्थिती स्वतःसोबत काही गुप्त धोकेही घेऊन येत आहे, ज्यामुळे तुम्हाला अत्यंत सतर्क राहून पावले टाकावी लागणार आहेत. मेष राशीच्या जातकांनो, नशिबाने दिलेल्या या सुवर्ण संधीचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची चेतावणी लक्षात ठेवावी लागेल. या काळात काही लोक तुमच्यावर केवळ स्वार्थासाठी खोटं प्रेम दाखवण्याची आणि जवळीक साधण्याची दाट शक्यता आहे. कोणावर आंधळा विश्वास ठेवायचा आणि कोणाला आपली गुपिते सांगायची आणि कुठे पूर्णपणे सावध राहायचं, हे तुमची बुद्धी आणि संयमच ठरवणार आहे. आपले आगामी बेत अत्यंत गुप्त ठेवा, नाही तर नशिबाने दिलेला हा सुवर्ण काळ एका छोट्या चुकीमुळे हातातून निसटून जाण्याची भीती निर्माण होईल. तर मेष राशीच्या जातकांनो, तुम्ही खूप सोसलं. घरातल्या लोकांचे गैरसमज, नात्यातील दुरावा आणि कारणाशिवाय होणारी कटकट तुम्ही मनावर दगड ठेवून सहन केलीत. पण 5, 6 आणि 7 जुलै दरम्यान तुमच्या कौटुंबिक आयुष्यात एका मोठी आणि चमत्कारिक घटना घडणार आहे. मागच्या कित्येक दिवसापासून तुमच्या घरावर जे एक गुप्त वादळ आणि कारणाशिवायचा ताण सुरू होता, तो आता अचानक शांत होईल. जणू काही कोणाची तरी वाईट नजर लागल्यासारखं घरातील माणसामध्ये ते सतत भांडण किंवा विनाकारण चिडचिड होत होती. त्यामागचं खरं सत्य आता तुमच्यासमोर उघड होईल, ज्यामुळे परस्परामधील अविश्वास दूर होऊन कुटुंबात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण निर्माण होईल. मेष राशीच्या जातकांनो, या 3 दिवसात तुमच्या घरामधून एक अशी अत्यंत शुभ आणि गुप्त आनंदाची बातमी बाहेर पडणार आहे, ज्याची वाट तुमचे संपूर्ण कुटुंब कित्येक वर्षापासून पाहत होते. या मोठ्या खुशीमुळे घरातील प्रत्येकाचा उत्साह द्विपूर्ण होईल आणि एखाद्या मंगल कार्याची किंवा अचानक मोठ्या प्रवासाची तयारी तुमच्या घरात सुरू होऊ शकते. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा तुमचे आई वडील तुम्हाला या काळात एक असा मोलाचा
आणि गुप्त सल्ला देतील, जो तुमच्या भविष्यातील यशाचा मार्ग कायमचा मोकळा करणार आहे. ज्यामुळे त्यांचा शब्द चुकूनही डावलू नका, कारण त्यांच्या आशीर्वादातच त्यांचं भाग्य लपलेलं आहे. तर मेष राशीच्या जातकांनो, घरामध्ये हा सुखाचा काळ येत असतानाच तुम्हाला एक अत्यंत भयानक आणि महत्वाची चेतावणीही लक्षात ठेवावी लागणार आहे. तुमची बदललेली वेळ आणि घरातील सुख शांतता पाहून समाजातील किंवा तुमच्या नात्यामधील काही जळणारे आणि कपटी लोक पुन्हा एकदा तुमच्यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू शकतात. तुमच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या एका व्यक्तीकडून या काळात काठीत खंजीर खुपसला जाण्याची किंवा विश्वासघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आपल्या घरातील आनंदाच्या गोष्टी, तुमचे गुपित भेद किंवा पैशाचे व्यवहार बाहेरच्या लोकांशी अजिबात शेअर करू नका, नाहीतर मोठा घात होऊ शकतो. मेष राशीच्या जातकांनो, प्रेमसंबंध आणि वैवाहिक आयुष्याच्या बाबतीत 5, 6 आणि 7 जुलै हे 3 दिवस एका अत्यंत थरारक वळणावर येऊन थांबणार आहेत. जर तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये काही कारणाने मोठा दुरावा किंवा संशयाचं वातावरण निर्माण झालं असेल, तर तुमचा जोडीदार स्वतःहून पुढे येईल आणि तुमच्याशी काहीतरी अत्यंत महत्त्वाची आणि रहस्यमय गोष्ट शेअर करेल, ज्यामुळे तुमच्या नात्यातील सगळी जळमट दूर होऊन नात्यात कमालीचा गोडवा येईल. अविवाहित व्यक्तीच्या आयुष्यात एका अशा रहस्यमय आणि श्रीमंत व्यक्तीची एंट्री होऊ शकते, जी पहिल्याच भेटीत तुमच्या मनाचा डाव घेईल आणि तुमच्या संपूर्ण चेहऱ्याचा चेहरा-मोहरा बदलून टाकेल. तर मेष राशीच्या जातकांना, आरोग्याच्या बाबतीतही या 3 दिवसात तुम्हाला एका मोठ्या चिंतेतून आणि अदृश्य संकटातून कायमची मुक्ती मिळणार आहे. मागच्या काही दिवसापासून तुम्हाला कारणाशिवाय सतावणारा शरीराचा आळस, विचित्र थकवा किंवा रात्री अचानक वाटणारी मानसिक भीती आणि दडपण आता पूर्णपणे नष्ट होईल. तुमच्या शरीरात एका नव्या दैवी आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार झालेला तुम्हाला स्वतःला जाणवेल. फक्त एकच काळजी घ्या, जुन्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीवर नियंत्रण ठेवा, कारण तुमची ही सतर्कता तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक संकटापासून आणि शत्रूच्या वाईट नजरेपासून सुरक्षित ठेवणार आहे. तर मेष राशीच्या जातकांनो, 5, 6 आणि 7 जुलैचा हा काळ तुमच्या आयुष्याला एक नवीन आणि सोनेरी दिशा देणार यातील मात्र शंका नाही. तुमच्या मनात कित्येक दिवसापासून सुरू असलेल्या गुप्त योजनांना प्रत्यक्षात आणण्याची, एखादा मोठा धाडसी निर्णय घेण्याची हीच ती योग्य वेळ आहे. नशीब तुम्हाला पूर्ण साथ देणार असून जुनी सगळी भीती आता संपणार आहे. पण लक्षात ठेवा, हे यश दीर्घकाळ टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या क्रोधावर आणि वाणीवर नियंत्रण ठेवावं लागेल, नाही तर नशिबाने दिलेली ही सुवर्ण संधी एका क्षणात हातातून निसटून जाण्याची भीती निर्माण होईल. तर मेष राशीच्या जातकांनो, या चमत्कारिक काळाचा पूर्ण फायदा घेण्यासाठी आणि तुमच्या मार्गातील सर्व अडथळे गुप्त शत्रूंनी बाधा न करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी धार्मिक उपाय तुम्हाला करायचा आहे. या काळात तुम्ही दररोज किंवा विशेषतः मंगळवारी हनुमान चालीसाचे मनापासून वाचन करावे. तसेच हनुमानजीच्या चरणातील शेंदूर आणून तो तुमच्या कपाळावर लावावा आणि शक्य असल्यास गुळ चण्याचा नैवेद्य दाखवावा. हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीतील मंगळ ग्रहाचे दोष दूर होतील, आत्मबळ वाढेल आणि बजरंगबलीच्या कृपेने तुमच्या प्रगतीचा मार्ग अधिक सुकर होईल. तर मेष राशीच्या जातकांनो, भूतकाळात काय घडलं हे विसरून जाऊन आता सकारात्मक ऊर्जेने आणि आत्मविश्वासाने पुढचे पाऊल टाका. निसर्गाने आणि ईश्वराने तुमच्या यशाची पार्श्वभूमी तयार केली आहे. आता फक्त संपूर्ण संयमाने आणि योग्य नियोजनाने या नवीन सुरुवातीचे स्वागत करणे तुमच्या हातात आहे. स्वतःवरील विश्वास मजबूत ठेवा, कारण ही वेळ आणि हा काळ आता पूर्णपणे तुमचा आहे. यश तुमचेच असेल. तर मेष राशीच्या जातकांनो, ही भविष्यवाणी आणि दिलेला उपाय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हनुमानजीची आणि स्वामीची कृपा तुमच्यावर नेहमी राहावी असं तुम्हाला वाटत असेल तर पूर्ण श्रद्धेने व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही भक्ती व्यक्त करण्यासाठी कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने जय महाबली हनुमान नक्की लिहा. हनुमानाची कृपा तुमच्यावर सदैव राहो.